हॅलो स्टुडंट, वेलकम टू इझी मॅथ्स मराठी. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, चॅप्टर नंबर 1 स्टार्ट केला होता आणि त्यामधील एक्सरसाइज 1.1 आपण स्टार्ट केली होती. त्यामधील काही क्वेश्चन झाले, तर त्या पुढचे क्वेश्चन आपण इथे घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. तर क्वेश्चन नंबर 3 आहे, फाइंड द LCM अँड HCF ऑफ द फॉलोइंग इंटिजर्स बाय अप्लाइंग द प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. तर आपण प्राइम फॅक्टरायझेशन मेथड पाहिली होती आणि त्यानुसार LCM आणि HCF कसा फाइंड करायचा हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तिथे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू. दिलेले नंबर आहेत 12, 15 अँड 21. तर या नंबरचे आपल्याला LCM आणि HCF काढायचे बाय द प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. तर यासाठी आपण सुरुवातीला फॅक्टर पाडून घेऊया. फर्स्ट स्टेप, सेकंड LCM आणि HCF फाइंड करूया. खूप इझी आहे हा क्वेश्चन. चला तर मग सॉल्व करूया. 12 ची फॅक्टर काय पडतील? 2 × 6. परत 6 इज कंपोजिट नंबर, परत याचे फॅक्टर पडतील 2 × 2 × 3. तर 2 हा 2 वेळेस आला आहे, तर 2 चा स्क्वेअर लिहिणार आपण, मल्टिप्लाय बाय 3. तर 12 ची फॅक्टर आली आहेत 2⁻2 × 3. नेक्स्ट आहे 15. 15 ची फॅक्टर पाडून घेऊ. 15 ची फॅक्टर येतील 3 × 5. ओके, या दोघांचा पॉवर स्मॉलेस्ट पॉवर 1 1, इथे पण 1 काही नाही, म्हणजे 1 असतो पॉवरला. नेक्स्ट आहे 21. दे ऑल आर प्राईम नंबर, त्यामुळे इथे आपण स्टॉप केले. नेक्स्ट आहे 21. 21 चे फॅक्टर पाडू. काय 21 चे फॅक्टर? 3 × 7. ओके, 3 आणि 7 हे आले फॅक्टर्स. काही नाही, म्हणजे 1 असतं पॉवर, 1. ओके, आता आपल्याला LCM आणि HCF फाइंड करायचं आहे. तर तुम्ही कसा फाइंड करणार? या आधी पण आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की LCM आणि HCF कसा फाइंड करायचा बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. चला तर मग पाहूया. बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड HCF कसा फाइंड करायचा? या तिन्ही नंबरचे आपण जे फॅक्टर पाडले आहेत, ओके, हा फर्स्ट नंबर आहे, हा सेकंड आणि हा थर्ड. ह्याचे जे फॅक्टर पाडले आहे त्या फॅक्टर मधील जे कॉमन फॅक्टर आहे त्याचा स्मॉलेस्ट पॉवर जो येईल तो नंबर आपल्याला लिहायचा आहे. यातील कॉमन नंबर कोणता आहे? 3. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. ओके, स्मॉलेस्ट पॉवर याचा आहे 1, त्यामुळे इथे ना 3. याचे CF काय मिळाला आपल्याला? 3. तसंच LCM कसा फाइंड करायचा? ग्रेटेस्ट पॉवर असलेले सगळे नंबर लिहायचे. फर्स्ट आहे 2, 2 चा पॉवर इथे आहे 2, इथे अजून 2 आहे का? नाही, तर हायेस्ट पॉवर आहे 2⁻2 लिहून टाकायचं इथे, मल्टिप्लाय बाय 3. 3 चा हायेस्ट पॉवर आहे 1, 3⁻1 इंटू 5⁻1 इंटू 7⁻1. हे सगळे नंबर लिहिले आपण. 2 लिहिला, 3 लिहिले, 5 आणि 7. ओके, त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, तर आपल्याला भेटेल LCM. किती येईल मग? 2 2 जा 4, 4 3 जा 12 इंटू 5 इंटू 7. त्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. तर इथे मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येईल? 420. तुम्ही मल्टिप्लाय करून पाहू शकता. Therefore HCF is equal to 3 and LCM is equal to 420. हेच आपल्याला फाइंड करायचं आहे. दिस इज द आन्सर. चला तर मग वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 17, 23 अँड 29. तर फर्स्टली आपण या नंबरचे फॅक्टर्स पाडून घेऊयात. नेक्स्ट स्टेप आहे त्याची LCM आणि HCF फाइंड करूयात. 17 ची फॅक्टर काय होईल? 1 × 17. नेक्स्ट आहे 23 ची फॅक्टर होतील 1 × 23. 29 ची फॅक्टर होतील 1 × 29. फॅक्टर पाडले. देन बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड HCF कसा फाइंड करायचा? तर दिलेले जे नंबर आहे त्याचे आपण फॅक्टर पाडले, त्या फॅक्टर मधला कॉमन नंबर कोणता आहे ते पाहायचा व त्यातील स्मॉलेस्ट पॉवर असलेला नंबर लिहायचा. याचा कॉमन नंबर आहे 1 आणि स्मॉलेस्ट पॉवर आहे 1, त्यामुळे HCF भेटणार 1. नेक्स्ट आहे LCM. LCM म्हणजे
द प्रोडक्ट ऑफ द ऑल द नंबर्स विथ हायेस्ट पॉवर. ते तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला 1, नेक्स्ट येईल 17, देन 23 अँड 29. ओके, ऑल नंबर लिहिलेत आपण. तर हे जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करताल तेव्हा तुम्हाला नंबर भेटेल 11,339. Therefore HCF is equal to 1 and LCM is equal to 11,339. ठीक है. The next question पाहूया. The next question 8, 9 and 25. फर्स्टली आपण याचे काय पडणार, फॅक्टर. ओके, आणि सेकंड स्टेप मध्ये LCM आणि SCF बाय द प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. 8 ची फॅक्टर काय येतील, 2 into 4. परत त्याची फॅक्टर पाडले 2 into 2 into 2. तर 2 हा 3 टाइम आलाय, त्यामुळे आपण 2 raised to power 3 इथे लिहू शकतो. तर 8 ची फॅक्टर आले 2 raised to power 3. नेक्स्ट आहे 9 ची फॅक्टर काय येतील, 3 into 3. तर 3 चा पॉवर 2 जर घेतला तर चालते. ओके, तर 9 ची फॅक्टर आहे 3 raised to power 2. नेक्स्ट आहे 25 ची काय आहे फॅक्टर, 5 into 5 इज इक्वल टू 5 raised to power 2. तर आपण या सगळ्यांचे पॉवर का बरं घेतले, जितके वेळेस रिपीट आले तितके वेळेस आपण पॉवर घेतले, कारण या मेथडने आपल्याला SCF आणि LCM काढता येतो बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. इथे 8 चा फॅक्टर आले 2 raised to power 3, 9 चे आले 3 raised to power 2, 25 चे 5 raised to power 2. तर नेक्स्ट बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड SCF काय येईल, ह्यातला कॉमन नंबर पाहायचा आहे. ओके, कॉमन नंबर मधला त्या सगळ्या स्मॉलेस्ट पॉवर असलेला नंबर लिहायचा आहे. तर कॉमन नंबर तुम्हाला दिसतोय का, नाही. तिथे एकही नंबर कॉमन नाहीये, म्हणजे काही नाही, म्हणजे 1 आपण इथे घेऊ शकतो. मल्टिप्लाय मध्ये 1 येणारच प्रत्येकाच्या. ओके, ते SCF आहे 1. तर नेक्स्ट LCM कसं फाइंड करणार, हायेस्ट पॉवर असलेले सगळे नंबर घ्यायचे, त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. तर इथे काय येईल, 2 raised to 2 चा पॉवर 3 हा हायेस्ट पॉवर कुठे आहे का अजून 2 raised to power, नो. द हायेस्ट पॉवर आहे 2 raised to power 3 इंटू नेक्स्ट 3 raised to power 2 इंटू 5 raised to power 2. तर ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही जर केलात तर तुम्हाला भेटेल 1800. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. तर आपल्याला भेटलं HCF इज इक्वल टू 1 अँड LCM इज इक्वल टू 1800. ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन करूयात. क्वेश्चन, गिवन दॅट HCF ऑफ 306, 657 इज इक्वल टू 9, फाइंड LCM ऑफ 306 अँड 657. तर आपल्याला 2 संख्या दिलेल्या आहे, त्या संख्येचा HCF दिलेला आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे, LCM. ओके, तर इथे आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार, आठवला का. तर आपण आधी एक फॉर्म्युला पाहिला होता, HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे, तो इथे आपण यूज करणार आहोत. तर HCF दिलेला आहे, दिलेली संख्या आपण ॲज इट लिहून टाकू. गिवन HCF ऑफ 306, 657 इज इक्वल टू 9. त्यातला फर्स्ट नंबर कोणता आहे, फर्स्ट नंबर इज इक्वल टू 306 आणि सेकंड नंबर कोणता आहे, इज इक्वल टू 657. ओके, पुढे आपण काय लिहिणार, वी नो दॅट. आपल्याला काय माहित आहे, HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, तर सॉल्व करायला तुम्हाला सोपं जाईल. HCF किती आहे, 9. इथे लिहून घेऊ व्हॅल्यू. मल्टिप्लाय LCM माहित आहे का, नाही. LCM ॲज इट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर. 2 नंबर कोणते आहेत, हे 2 जे की दिलेले आहेत ते लिहून टाकू. 306 मल्टिप्लाय बाय 657.
ओके, ते LCM ॲज इट इज ते ठेवू, इज इक्वल टू 306 मल्टिप्लाय बाय 657. तर 9 हा मल्टिप्लायमध्ये इकडे गेल्यावर डिवाइडमध्ये जाईल. 9 LCM इज इक्वल टू 9नी 306ला तुम्ही डिवाइड करू शकता. काय येईल बरं? 9 1 जा 9. 306ला तुम्ही जर डिवाइड केलं तर आन्सर येईल 34. तर कोणता नंबर आला? 34 मल्टिप्लाय बाय 657. तर 34 इंटू 657चं तुम्ही मल्टिप्लिकेशन जर केलं तुम्हाला भेटेल 22,338 LCM. ठीक आहे. Therefore LCM of 306, 657 is equal to 22,338. ओके, खूप इझी क्वेश्चन आहे हा. तर ह्या क्वेश्चनचं आपण सोल्युशन कसं काढलंय? दिलेली संख्या ॲज इट इज लिहिलाय, SCF लिहिलंय, दिलेलं आहे ते, जो नंबर कोणते आहे ते लिहिलेत आणि आपल्याला हा फॉर्म्युला माहितच आहे. यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट केल्या आणि LCM फाइंड आउट केलंय. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चेक वेदर 6n कॅन एंड विथ द डिजिट 0 फॉर एनी नॅचरल नंबर n. ते त्यांनी सांगितलं आहे की 6n हा एक नंबर आहे ज्याचा शेवट हा 0नी होतो फॉर एनी नॅचरल नंबर n. n काय आहे? नॅचरल नंबर आहे. तर असं पॉसिबल आहे का, हे त्यांनी विचारलं आहे. तर इथे आपण पाहू शकता की 6n हा 0नी एंड कधी होईल? जेव्हा त्याचे 2 आणि 5 हे दोन्ही पण प्राईम फॅक्टर असतील तेव्हाच. ठीक आहे. तर आपल्याला 2ची टेस्ट माहिती आहे आणि 5ची टेस्ट माहिती आहे. एखादा नंबर 2नी डिवाइड कधी होतो? जेव्हा त्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 असे नंबर असतील तर तो नंबर 2नी डिवाइड होऊ शकतो. ओके. तसंच 5नी कोणता नंबर डिवाइड होऊ शकतो? ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असेल तर. इथे आपण सुरुवातीला लिहूयात 6n कॅन एंड विथ 0 इफ. कधी? जेव्हा 2 and 5 both are its prime factors. ठीक आहे. तर 6 या नंबरचे जेव्हा आपण फॅक्टर्स पाडू तर काय येईल? 2 into 3. इथे तुम्हाला 2 आणि 5 दोन्ही पण दिसत आहेत का? नाही. 2 दिसतोय पण 3 हा प्राईम फॅक्टर आपला हवा आहे का? नाही. 2 आणि 5 दोन्हीही जेव्हा प्राईम फॅक्टर असतील तेव्हाच तो नंबर 0 या संख्येने एंड होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही 1000 घ्या, 100 घ्या किंवा 10 घ्या. ह्या संख्यांचे फॅक्टर जेव्हा तुम्ही पाडणार तेव्हा त्या फॅक्टरमध्ये 2 आणि 5 हे राहतीलच. ठीक आहे. ते इथे तुम्हाला 6चे फॅक्टर 2 आणि 3 भेटतात. तर 2 तर आहे पण 3 आहे. 3 हा पाहिजे का आपल्याला? नाही, 5 पाहिजे. सिन्स 5 is not a prime factor of 6. Therefore 6 raised to power n cannot end with 0. ठीक आहे. 6 raised to power n हा नंबर 0नी एंड होतो का? नाही, कारण की 6nच्या फॅक्टरमध्ये आपल्याला 2 आणि 5 हे दोन्ही नंबर ॲज अ प्राईम फॅक्टर लागतील. पण इथे आपल्याला भेटलेत का? नाही. 2 आणि 3 इथे 6चे फॅक्टर भेटले. ठीक आहे. ओके. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 6. एक्सप्लेन व्हाय 7 into 11 into 13 plus 13 and 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 plus 5 are composite numbers. तर त्यांनी आपल्याला 2 नंबर दिलेले आहे, तर ते कंपोजिट नंबर का आहेत हे त्यांनी विचारले. तर इथे आपल्याला माहित आहे कंपोजिट नंबर म्हणजे काय. आपण सुरुवातीच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांची डेफिनेशन मी तुम्हाला दिलेली आहेत. तर कंपोजिट नंबर म्हणजे काय परत एकदा सांगते. कंपोजिट नंबर म्हणजे ज्या संख्येचे फॅक्टर्स हे अदर दॅन 1 असतात, एकापेक्षा जास्त
ज्या नंबरचे फॅक्टर हे 1च्या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा त्याला फॅक्टर असतात, त्याला कंपोजिट नंबर असे म्हणतात. तर ह्या दिलेल्या नंबरला आपल्याला फॅक्टर जर शोधता आले जे की 1च्या ऐवजी दुसरे पण असतील, त्याला आपण कंपोजिट नंबर आहे हे प्रूफ करू शकतो. तर फर्स्टली आपण घेऊ लेट. तर ह्या पूर्ण नंबरला आपण x घेऊयात आणि ह्याला y घेऊया. लेट x इज इक्वल टू 7 इंटू 11 हे लिहूयात इंटू 13 प्लस 13 अँड y इज इक्वल टू हा नंबर लिहूया 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 प्लस 5. ठीक आहे. तर थोडंसं आपण ह्या एक्सला सॉल्व करूया. x इज इक्वल टू 7 इंटू 11 इंटू 13 प्लस 13. तर सॉल्व केल्या काय भेटेल, ह्या सगळ्यांमध्ये 13 इथे एक नंबर आहे, इथे पण आहे, तर कॉमन काढूया 13. 7 इंटू 11 इंटू 13 हा कॉमन काढला, इथे 1 राहील, प्लस इथला 13 कॉमन काढला 1 राहील. ठीक आहे. तर 13 इंटू त्या संख्येला तुम्ही जर सॉल्व केलात तर तुम्हाला भेटेल 78 आणि जर मल्टिप्लिकेशन केलात तर तुम्हाला दिलेला नंबर हा भेटून जाईल. पण आपल्याला नंबर काढायचा नाही आहे, फॅक्टर पाडायचे. तर 30ला 13 लिहू इंटू 78ची फॅक्टर काय येतील बरं, 3 इंटू 13 इंटू 13 हे 78चे फॅक्टर येतील. तर x हा नंबर आहे ज्याचे फॅक्टर हे एकपेक्षा दुसरे पण भेटले आपल्याला. त्याचप्रमाणे y सुद्धा सॉल्व करून घेऊ. y इज इक्वल टू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 प्लस 5. तर ह्याला सॉल्व करूयात. काही ह्यातला कॉमन नंबर हा 5 निघेल. इथे पण आपण प्लसच्या पुढे 13 असल्यामुळे 13 हा कॉमन काढला. ठीक आहे. तर प्लसच्या पुढे इथे 5 आहे, आपण 5 कॉमन काढू. 5 7 इंटू 6 इंटू 5 हा कॉमन काढले, इथे येईल 1 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ओके. आणि प्लसमध्ये काय येईल, परत 5 कॉमन काढला इथे तर 1 येईल. कळालं. नेक्स्ट 5 ह्या सगळ्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन करून 1 जर ॲड केला तर तुम्हाला भेटेल 1009. तुम्ही सॉल्व करून सुद्धा पाहू शकता. ठीक आहे. तर आपल्याला काय भेटलंय, 5 मल्टिप्लाय बाय 1009. ओके. तर वायचे सुद्धा फॅक्टर कोणकोणते आहे, 5 भेटले आणि 1009चे फॅक्टर परत पडले, तुम्हाला अजून फॅक्टर भेटतील. इथे आपल्याला सरळ कळत आहे, कळेल की नाही तुम्हाला. ठीक आहे. एक्सचे फॅक्टर सुद्धा 1 पेक्षा दुसरे भेटले आहेत आणि वायचे फॅक्टर सुद्धा 1 पेक्षा दुसरे भेटलेले आहेत. तर आपण परत एक्सप्लेन करूयात खाली. बोथ x and y numbers have factors other than 1. 1 हा तो फॅक्टर आहेच आहे, पण दुसरी फॅक्टर आपल्याला इथे भेटले आहे. That's why x and y are composite numbers. Very easy. Therefore, these numbers are composite numbers. Hence proved. तिथे आपण काय केले, आधी दिलेली संख्या जी आहे फर्स्ट नंबर त्याला x गृहीत केले, दुसऱ्या संख्येला y केले आणि x थोडं सॉल्व केले आणि y पण थोडं सॉल्व केले. यातले आपल्याला फॅक्टर भेटले जे की 1 च्या व्यतिरिक्त पण आहेत, त्यामुळे x आणि y हे काय आहेत, कंपोजिट नंबर. व्हेरी इझी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. देअर इज अ सर्क्युलर पाथ अराउंड अ स्पोर्ट फील्ड. Sonia takes 18 minutes to drive one round of the field while Ravi takes 12 minutes for the same. Suppose they both start at the same point at the same time and go in the same direction. After how many minutes will they meet again at the starting point? हा क्वेश्चन आहे, खूप सोपा आहे. या क्वेश्चनचा मीनिंग काय आहे, इथे एक सर्क्युलर पाथ आहे, आपण इथे सर्क्युलर पाथ काढून घेऊयात.
ओके, प्रॉपर नाही आली आहे. ओके, तुम्ही म्हणता सोप्या भाषेत एक कच्ची डायग्राम असते ना, ती काढली आहे. ओके, तर ही सर्क्युलर पाथ आहे. अराउंड अ स्पोर्ट फील्ड सोनिया टेक्स 18 मिनिट्स टू ड्राईव्ह 1 राऊंड ऑफ द फील्ड. सोनियाने सुरुवात केली एक राऊंड मारायची, तर किती मिनिटं लागली तिला? 18 मिनिट्स लागले. ओके, वाईल रवी टेक्स 12 मिनिट, तर अशी एक चक्कर मारायला रवीला किती वेळ लागला? 12 मिनिट लागले. ओके, म्हणजे रवीला कमी वेळ लागला आणि सोनियाला जास्त वेळ लागले तो एक राऊंड पूर्ण करण्यासाठी. फॉर द सेम टाइम सपोज दे बोथ स्टार्ट ॲट द सेम पॉईंट ॲट द सेम टाइम, त्यांनी परत एकदा सुरुवात केली त्याच पॉईंटवरून आणि त्याच टाइमला, तर अँड गो इन द सेम डायरेक्शन आफ्टर हाऊ मेनी मिनिट्स विल दे मीट अगेन ॲट द स्टार्टिंग पॉईंट. तर किती वेळामध्ये ते एकमेकांना भेटतील ॲट द स्टार्टिंग पॉईंट, या पॉईंटला ते किती वेळात एकमेकांना भेटतील हे आपल्याला काढायचं आहे. तर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर आफ्टर हाऊ मेनी मिनिट्स विल दे मीट अगेन ॲट द स्टार्टिंग पॉईंट, द मिनिमम टाईम, तर आपल्या मिनिमम टाईम काढायचा आहे इन विच दे विल मीट इन द टू इच अदर. ठीक आहे, त्यासाठी आपला LCM काढावा लागेल. LCM जो असतो तो मिनिमम टाईम आपल्याला भेटेल. तर सर्वात पहिले आपण फाइंड करू द मिनिमम टाइम दे विल मीट इज द, काय असेल ते LCM ऑफ कशाचा? LCM 12 and 18 नंबर दिलेले आहे क्वेश्चनमध्ये. तर 12 आणि 18चे LCM काढू, त्यासाठी आपल्याला फॅक्टर काढावे लागतील. 12चे फॅक्टर काय येईल? 2 × 6, परत 2 × 6चे फॅक्टर 2 × 3, तर 2चा पॉवर 2 येईल, ते 2 2 वेळेस आहे इंटू 3 ॲज इट इज. 12ची फॅक्टर काय मिळाले आपल्याला? 2⁻² × 3. परत 18ची फॅक्टर पाडूयात. 18ची फॅक्टर काय येईल? 2 × 9, 2 × 9चे फॅक्टर 3 × 3 इज इक्वल टू 2 × 3 × 3 2 वेळेस आहे, तर 3चा स्क्वेअर येईल. दे आर फॅक्टर्स ऑफ 12 and 18. आता LCM फाइंड करायचा आहे बाय प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. LCM आपण कसा फाइंड करणार आहे? प्रोडक्ट ऑफ द ऑल नंबर्स विथ हायेस्ट पॉवर. सो LCM इज इक्वल टू, इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, पण आपल्याला हायेस्ट पॉवरचा नंबर पाहिजे. हायेस्ट पॉवर कोणता आहे? 2⁻², तो लिहू आपण 2⁻² मल्टिप्लाय बाय, इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, पण आपला हायेस्ट पॉवरचा पाहिजे. 3⁻² हा हायेस्ट पॉवर आहे. तुम्ही जेव्हा ह्याला सॉल्व्ह कराल तर काय भेटेल? 2⁻² मीन्स 4 × 3⁻² इज इक्वल टू 9. 9 4 जा 36. तर आन्सर काय मिळालं? 36. सो सोनिया अँड रवी मीट ॲट starting point after how many minutes? After how many minutes? After 36 minutes. This is the answer. ठीक आहे, क्वेश्चन मोठा जरी असला तरी तो खूप सोपा असतो, फक्त समजून घ्यावं लागतं. ओके, तर क्वेश्चन तुम्हाला कळाला, मराठीमध्ये पण सांगितले मी. तर आन्सर कसं काढणार? सगळ्यात मिनिमम टाइम आपल्याला काढायचा आहे, तो कसा काढणार? तुम्ही LCM फाइंड करायचा आहे. दिलेले आहे 2 नंबर्स 12 and 18, ह्याचे आपण फॅक्टर पाडले, परत LCM काढला, झालं. खूप सोपं आहे आन्सर. ओके, प्रॅक्टिस करत राहा, खूप सोपं जाईल तुम्हाला. सो स्टुडंट, आपण आज 1.1 एक्सरसाइज ही पूर्ण सॉल्व्ह केलेली आहे. आय होप तुम्हाला सगळं काही प्रॉपरली कळालं असेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. त्यासाठी इम्पॉर्टंट असलेले थेरम्स इथे घेऊयात, एक्झाम्पल पण घेऊयात. तर असे प्रॉब्लेम, थेरम्स विथ बेसिक सोल्युशन्स यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ॲट लास्ट मी एक सांगेन की मॅथ इज व्हेरी इझी, फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. थँक्यू सो मच. बाय बाय.